हॅलो गाईज, आज आमचा चौथा दिवस इथे. बघूया आज कुठले कुठले प्लेस बघायला भेटतात आपल्याला. चला सर्वजण रेडी आहेत. चला चौथ्या दिवसाचा पहिला प्लेस आहे आमचा कैलासगिरी. गाईज तो बघू शकता वरती तुम्ही, कैलासगिरी आमचा चौथ्या दिवसा आज पहिला प्लेस येतो. आणि तुम्हाला वर जाण्यासाठी रोपवेची सुविधा पण आहे. रोपवेची पण जाऊ शकता किंवा वॉकिंग पण जाऊ शकता किंवा तुम्ही कार्स वगैरे घेऊन जाऊ शकता. रोपवे का एक का कितना है? 150 ना. हाँ, ऊपर जाने के लिए एक आदमी के लिए जाना ना, आना जाना. हाँ, म्हणजे तुम्ही जाऊन येऊन 150 रुपयात येऊ शकता तुम्ही. आणि चाळीस छोट्या मुलांचं 80 रुपये तिकीट येतं. हे बघा रोपवे सुविधा आहे वर जाण्यासाठी. इथे कार का है क्या टेम्पो होगा 150. हाँ, वाकर जाने से 10 रुपये. हाँ, इसमें 15 सीट का गाड़ी है, सीट का 10 रुपये सीट का. ओके, कितना बोले? 150. वर जाण्याचे एवढे चार्जेस त्यांचे कारचे. कैलासगिरी. चलो वर पोचलो आम्ही. कैलासगिरी पर्वतच बोलू आपण. एंट्री बघा. हा एंट्री पाहू शकता तुम्ही. तर एक नंबर. आणि साफसफाई तर एवढी आहे ना, तुम्हाला एक साधा चॉकलेटचा पॅकेट पण दिसणार नाही खाली. एवढी साफसफाई वर आहे. आणि वर लहान मुलं गार्ड पार्क पण आहे, पुन्हा टॉय ट्रेन पण आहे. आणि आमची पोरं खूप खुश झाले. त्यानं झाले कधी टॉय ट्रेनमध्ये बसतो आम्ही. या नाचो. ट्रेनमध्ये बसणार ना सर्व? चला तुम्हाला दाखवेन होतं वर. आता मी बघू शकता एंट्री. ऑसम आहे. सुपर एकदम शांत वाटतं. शांत वातावरण एकदम मस्त. कैलासगिरी कधी आलात तुम्ही विशाखापट्टणम नक्की विजिट करा इथे. तर आमचं वेलकम झालेलं आहे. पाऊस आणि हा बघा इथे हनुमानसाठी गार्डन पण आहे. संध्याकाळी खूप पब्लिक असते. कितना था राइडिंग का इसका? 100. कितना घुमाएंगे? कितना? हाँ, काय मग तुम्हाला समजलं का? मला तर काय समजलं नाही. आतुर करायची तुला? ठीक आहे, चला पहिला दर्शन घेऊया, नंतर बसूया आपण. ठीक आहे. कैलासगिरी बघा, इथे सुंदर मूर्ती आहेत. जबरदस्त खरंच. हां, बघा रियांशने बघा आमचे पोरं काय ऐकत नाही. हॉर्स रायडिंग वगैरे केली, कार रायडिंग केली. हां काहीच बघू शकता ट्रेन तुम्ही. AC नॉन AC दोन्ही पण याच्यात. ACचं तिकीट आहे 170 आणि नॉन AC 150. बघू शकता. सिटिंग बघा आतमध्ये. ही बघा, ही नॉन AC आणि ही AC एकच डब्बा आहे. ही बघा, ही AC वाली AC कैलासगिरी. सो गाईज, आम्ही आता रोपवेने जाणार आहोत. तर आम्ही आता इथं आलो तिकीट काढायला, तिकीट काउंटर. आणि इथं बघू शकता ॲडल्टचे 150 आणि चाइल्डचे 80 रुपीज. आणि इथून रोपवे. मी पुढचा पण दाखवू.
आणि आमचं आता तिकीट पण काढून झाले आणि आता आम्ही जातो रोपवे मध्ये बसायला. तर चला चला चला. बघा इथं रोपवे असा जातो, असा जातो. काय जातं रोपवे बघा. आणि आम्ही रोपवे मध्ये बसलो. बाबा दाराला लावून घे रे बाबा. फर्स्ट टाइम रोपवे. इथं उतरताना खाली समुद्र आहे. पुढं समुद्र आहे. तुम्ही तो आरके बीच आहे. आरके बीच दाखवतो. तो आरके बीच आहे तिथे समोर बघाल ना. तर आरके बीच आणि संध्याकाळचा प्रोग्राम तिकडचं आहे आमचा. आरके बीच आतून जातो गेला पण आतून बघू जर व्ह्यू बघू शकता. आणि जो समोर येतो तिकडे तो आरके बीच आहे. समोर जो बघा ना आरके बीच. आत्ताच आम्ही रोपवेमधून उतरलो आणि समोर बघा ना तो आरके बीच आहे. समोर बघू शकतो मी आरके बीच. ही आमची टेम्पो ट्रॅव्हल्स उभी इथे. आता नेक्स्ट आम्ही सबमरीन म्युझियमला जाणार आहोत. गाईज हा कैलासगिरीला वर जाणार वॉकिंग रोड आहे आणि हा वर बघा तुम्ही रोपवेने. हा बघा वॉकिंग जाऊ शकतो. कल 9 बजे को ही निकल जाना भाई साहब. हाँ क्यों बोल रहा हूँ, कल संडे है ना, मंदिर देखने है ना. बहुत लेट होता है. गाइस तुम्ही बघू शकता हा विशाखा म्युझियम आहे. हे कौन सा पाकिस्तान, ये पाकिस्तान वाले का है क्या? बोर्ड दीजिए. हाँ विशाखा म्यूजियम. ओके. नहीं बाहर लगेगा. ये किसका है? ये नेवल वाला का है. ये सबमरीन है. सबमरीन का ना. हाँ समुद्र के अंदर गश्ती करता है. ओके ओके. वो बॉम्ब है. ये बरोबर मिसाइल. मिसाइल ओके. मिसाइल मिसाइल तुम्ही इसको रिमूव करके रखिए. विशाखा म्युझियम समोर दिसतो आपल्याला. सभी इसके अंदर दिखेगा. और वो पाकिस्तान का सबमरीन जो इसके अंदर है. इसके अंदर है ना वो. ओके गाइस तर तुम्हाला मी गाझी ती होती ना सबमरीन पाकिस्तानची, तिचे पार्ट मेन पार्ट इथे ठेवलेले आहेत. ते पण तुम्हाला दाखवून मी. आपण विशाखा म्युझियम. तिकीट बघू आपण किती आहेत. 10 रुपीज आहेत. चिल्ड्रन 5 रुपीज. बघू शकता आमचे भाऊ गेल्यात तिकीट घ्यायला. खूप गरमी आहे. ह्या डोल्याला काय आवरला नाही. त्याला मला हवा पाहिजे. बघूया त्यात एक ग्लास माझी ठेवली म्युझियममध्ये. तुम्ही कधी आलात तर तिथे दिसेलच तुम्हाला तिकीट्स. बघू शकता म्युझियममध्ये एंटर केलं आम्ही आतमध्ये. तर फर्स्ट बघा तुम्हाला असं दिसेल. इथे गाईडवर कोण नाही, काय सांगायला का माहिती नाही, कोण नाही आहे. ते आपलं आपणच बघायचं. फोटोशूटसाठी उभे आहेत. बघू शकता गाईज. ॲक्च्युली मोबाईल अलाउड नाही इथे, परंतु तुमच्यासाठी मोठी रिस्क घेतो मी.
माझा मोबाईल गेला तरी चालेल, जप्त झालं तरी चालेल, पण तुमच्याकडे मी व्हिडिओज काढणार. बघू शकतो पहिला नेहमीचे पहिला जुना वेज कसा आपला आहे बघा, मराठा. हे बघा मराठा. गाईज हे बघा PNS गाझी पाकिस्तानची जी होती ना सबमरीन, तिचा हा पार्ट इथे ठेवला आहे म्युझियममध्ये, विशाखा म्युझियममध्ये. बघू शकता तुम्ही. हे बघा इथे व्हिडिओ अलाउड नाही आहे. बघू शकता गाझीचा पार्ट या सबमरीनचा. गाईज बघू शकता मॅपमध्ये कोचीवर निघाली सबमरीन ती विशाखापट्टणमला. हे बघा बघू शकता इथे 1971 साली तिचा पार्ट हा. बघू शकता तर जुन्या मूर्ती आहेत. नाही का बघू शकतो. हनुमानजी. जुने काळात आहे बघा युद्धाचे. हे बघा भाले अत्तारे बंदुकी बघा. ही बघा जुन्या काळाचं. हे बघ तलवारी. इथं फोटो अलाउड नाही पण चोरून घेतोय मी. बघा चिलखत बघू शकतो. जुने काळाचे भांडे होते बघा. जुने कॅमेरा चिलखत. बाहेर ज्या मूर्त्या ठेवल्यात ना त्या विशाखापट्टणममध्ये उत्खननांच्या वेळीच भेटलेल्या आहेत बघा. सबमरीन ठेवलेली इथे बघू शकता आणि मिसाईल ठेवलेली बघा. सबमरीन हे क्या? हां काहीच बघू शकता. आता पुढेच आपली सबमरीन आहे जी 1971 साली जो युद्ध झाला होता ना तो इथे झाला होता. हे बघू शकतो मी. ही सबमरीन आहे जिने पाकिस्तानची सबमरीन
एअरक्राफ्ट राईड सेट. हां आणि एअरक्राफ्ट बघा विमान हे पण म्युझियम एअरक्राफ्ट म्युझियम समोर बघा. गाईज लंचचा टाईम झाला आमचा. दुपारचे आता जवळजवळ 2 वाजला आले. बघूया काय खायचं. खूप मोठं हॉटेल आहे. ओनली नॉनव्हेज. हाय गाईज आमचं जो 15 प्लॅनिंग होतं त्याने आम्हाला आता वरती पाठवले. खाली जागा नाही तुमच्यासाठी बोलतात. टेबल एवढं मोठं नाही आहे. काहीच बघूया. मला वाटतं वर काय नाही बघा काय वर. मला वाटलं AC रूम असेल. ओपन आहे पूर्ण. हां बघा आमच्या ती कूलर आलेली आहे. आणि आमचा फोटो काय ऑर्डर देतो बाबू. काय पाहिजे तुला. चायनीज. ओके आमच्या शेट्टी चायनीज ऑर्डर दिली आहे. हे तुम्हाला काय काय पाहिजे बोला बरोबर. चायनीज साठी ना बघू शकता तुम्ही. आम्ही आता चालू आहे सबमरीन जो 1971 साली झाला गाझी अटॅक. ही सबमरीन आहे ती. बघूया आपण आतमध्ये काय काय बघायला भेटतो आपल्याला. आणि साईडला हा विमान संग्रहालय इकडे म्युझियम आहे बघा. बघू शकता तिकीट काउंटर. सबमरीन एंट्री तिकीट्स 70 रुपये. कॅमेरा 50. व्हिडिओ कॅमेरा 200. काहीच व्हिडिओचं 200 रुपये दिले तुम्ही त्यांना. व्हिडिओ काढतो 200 रुपये. चला कॅमेरा इज नॉट अलाउड. 200 रुपये एक्स्ट्रा चार्ज. बघू शकता तुम्ही कधी आलात तर विजिट नक्कीच करा. हे बघा एंट्री इथून आहे आणि एक्झिट ते बघा तिकडनं आहे. ओके तुम्ही इकडे या. येस येस त्यावेळेला गाईड करतात. Please close the door. Brought from Russia in 1969. Soon after that, it attended the 71 Indo-Pak War. On completion of war, till 2001, it has patrolled our border area underwater. On completion of its life in 2002, it has been made a museum for you to see, because you cannot see where we are working at the depth of 924 feet or 280 meters. The entire submarine has got the 7 compartment. Now you are in first compartment, used for the weapon firing. Rest 6 you have to see. Please proceed. Thank you. बघा सबमरीनमध्ये आलो आपण. आणि जी 1971 साली जो अटॅक झाला होता गाझीला उडवली होती हीच ती सबमरीन. काय चला तुम्हाला दाखवतो लोक कशी याच्यात राहायची. जवळजवळ 6-6 महिने युद्ध असायचं. कंपाऊंड बघा. कशी झोपायची कशी जागे कशी ॲडजस्ट करायची लोक. नाश्ता जेवण येते तो लाईट असायचं. बघू शकता टॉयलेट.
कम्युनिकेशन डीजे का समोर डीजे हे करते ना डीजे वाला आहे बघ. कशी राहायची तुम्ही एवढी फास्ट कशाला चालला रे? स्लो चाला ना. यो खाली जायचं ना, यो खाली जायचं रस्ता ते बंद केला ना. नाही हे काढ ओपन ना. आंबे ठरले कुकिंगचा. तुम्ही जर गाजर पिक्चर बघाल ना तर तुम्हाला हेच तीच तेव्हा तुम्हाला कळेल, समजेल तुम्हाला. राहत असतील बघा इंजिन बघा, ते हा डिझेल इंजिन आहे ॲक्च्युली. डिझेल इंजिन हे बघ बोबडे, हा रस्ता खाली जातो. हा हा मध्ये खाली जायचं रोड, ते बंद केलं त्यांनी. बोल. ओ भाई ऑक्सिजन नाही ते एसीचं आहे. हो बोललो मी त्याचं. तो माणूस बसलेला तर बाबल्या म्हणतो काय डीजे डोक्यावर लागत थांबा. हवा कशी खायची. हे बघा काय जिथून जायचं ते बाहेर आत बाहेर करायचं पहिला. पाणी सबमरीन पूर्ण बघून झालेली आमची. तुम्ही पाहू शकतो बाहेरचा व्ह्यू. हे बघा व्ह्यू बघू शकतो. गायची सबमरीन पाकिस्तानची होती ती इथेच कुठेतरी बघा 2 किलोमीटरवरती आहे समुद्रामध्ये. ते अजून तिथेच खाली. तो अटॅक झाला होता 1971 साली. PNS गाझी पाकिस्तान सबमरीन. बघू शकता सबमरीन किती मोठी होती. बघू शकता विशाल काय अशी सबमरीन. बघू शकता
शकता फिशिंग हार्बर विशाखापट्टणम बघू शकता बघा. इथूनच पूर्ण आपले पूर्ण देश जातं नाही जाते. एक्सपोर्ट होते इथूनच पूर्ण देशात आपल्या फिशिंग. बघू शकता खूप मोठा मार्केट आहे बघा. अरे यार तू गियर चेंज कर रहा है. बघू शकता गाईज हॉटेल आमचा लोटस पार्क हॉटेल बेस्ट सिंट्री. गाईज आज पोरांना पार्टी करायची होती. पिझ्झा पार्टी सांगितली होती तर पिझ्झाची ऑर्डर दिली होती. तर जरा पिझ्झा घेऊया आपला. बघू शकता बर्गर आपला पिझ्झा झाला आहे. पिझ्झा रेडी व्हेज नॉन व्हेज. पिझ्झा आपला पाणी बच्चा पार्टी स्टार्ट केली. बच्चा पार्टी चला हाय करा. पिझ्झा कुठे बेस कसा पार्टी हेलो ये सुने बताए. हाय गाईज भावाचा बड्डे आहे आणि हिने सजेस्ट केला आहे चॉकलेट फ्लेवर आणि भावी हा सजेस्ट केला आहे. हां आणि तू कोणता केला. हा केला आहे. तर जवळजवळ आम्ही आता तिन्ही केक घेणार आहे आणि बिल बघू शकता. रात्रीच्या 11 वाजल्यात जेवून आल्यात तरी पण केक खायचे. अरे झालं का ना अजून. अरे 12 वाजायला आलं. बघू शकता आईस्क्रीम सगळेच फ्लेवर आहेत. गाईस भावाचा बर्थडे आमच्या. भाऊंचा इकडे बघा केक कापाला विशाखापट्टणम. हे बघा भाऊंचा बर्थडे. हे बघा भाऊंचा बर्थडे. चला बघा